नमस्कार, व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काय झालं माहितीये का, सकाळी मी इडली केली. हे बघा, मस्त नाश्ता देन केला सगळ्यांनी. ही इडली उरलेली आहे एवढी. तर काय झालं माहितीये का, इडली खाताना ना खूप छान लागली, इतकी छान लागली की ती संपत आली, थोडीशी राहिली इडली. आणि काय मॅटर झाला माहितीये का, इतकं दुःख बायकांचं कोणाला सांगायचं सांगा तुम्हीच. अख्खं बेसिन भरलंय भांड्यानी. रडायचं की हसायचं सांगा तुम्हीच. हे बघा, इडली खाताना छान लागली पण भांडी बघा. तर अशी अवस्था असते माहितीये का. त्यामुळे ना मी इडली सकाळी एकदा केली ना, संध्याकाळपर्यंत इडलीच खाते. काय का नाही भूमी? भूमी इडली कशी झाली छान झाली होती इडली माहितीये का. कलर असेल तिथं, तिला ना ड्रॉइंग करायची म्हणून म्हणते मम्मा कलर कुठे आहे. आता तुम्हाला सांगते मित्रांनो, काय सांगू माझं दुःख, बापरे काय सांगायचं तुम्हाला, खरंच सांगते. हा, आता एवढी भांडी घासायला मला 1 तास लागणार आहे का नाही भूमी? बघा, अख्खं बेसन भरलेलं आहे, अख्खं बेसन भरलेलं आहे. सगळं अजून आवरायचं आहे. एवढ्याच इडल्या उरलेल्या आहेत. आणि छान झाली होती इडली आहे की मला. अजून सगळं आवरायचं आहे. बघा, उठल्या भूमीचे पप्पा नाईट करून आले आणि उठल्यावर बघा भूमीने कसं केलंय सगळं. ती ड्रॉइंग करायला लागली आहे. ती म्हणते मला ड्रॉइंग करायचे. सगळा राडा अजून आवरायचंय. हे बघा, गॅलरीतले दाखवते बघा कसं टाकलंय, कसं पाडलंय, तुम्हीच बघा. तर अशी अवस्था असते आमची. काय सांगायचं तुम्हाला. खायला तर चांगलं पाहिजे, पण काम करताना ना काम करूच वाटत नाही. कुणाचं असं आहे नक्की सांगा. तर काल ना मी ह्याचा व्हिडिओ टाकला होता, साधा नाही का, खालचा व्हिडिओ. खाली गेलो होतो आम्ही आणि फुलाचा त्याचा व्हिडिओ टाकला होता. तर भूमीचे पप्पा म्हणले, काय व्हिडिओ असं टाकली तू, साधा आपला एकदम नाही का असा, तू बडबड करतेलाच व्हिडिओ टाक, बडबड करतेला व्हिडिओ छान येतोय. ओ कसला बघू. नाही बघा, भूमी अभ्यास करायला लागली आहे, काही दिसत पण नाही, इथं चमकायला लागले सगळं. तर व्हिडिओ ना तो चांगला आलाय, तुम्ही बघा जाऊन प्रूफ करून दाखवा भूमीच्या पप्पाला की व्हिडिओ चांगला आलाय. नाही तर काय होतंय, व्ह्यूज नाही आले की ते मला ओरडते, मला म्हणते व्ह्यूज नाही आले, कसला व्हिडिओ टाकलाय असं करते. तर मी अजून काहीच मेकअप केलेला नाहीये. काय झालं माहिती का, आवरलं मी सगळं आणि डायरेक्ट इडली करायला घेतली. त्यामुळे मेकअप अजून राहिलेला आहे. तर तुम्ही म्हणशील आली अशी तोंड घेऊन, काय सांगायचं. तर आमचे ना शॉर्ट्स व्हिडिओ बघा जरा, खूप छान आलेले शॉर्ट्स व्हिडिओ. तर कमेंट करा, शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये खूप छान आलेले शॉर्ट्स व्हिडिओ. तर कधी भूमीचे पप्पा म्हणतात, एका जागी बसून का काढते तो व्हिडिओ, एका जागी बसून काढू नको, असं फिरून काढ, फिरून काढ म्हणजे लोक बघतात. आता काय सांगायचं लोकांना. फिरून काढल्यावर आवडते का एका जागी बसल्यावर बडबड केल्यावर आवडते, तुम्ही सांगा नक्की. तर बघा, अजून सगळं आवरायचंय मला. कालच मी किराणा ते सगळं भरून ठेवलेलं आहे बघा, सगळं भरून ठेवलेलं आहे. काल किराणा परवा दिवशी भरला आम्ही. आणि हा नको फाडू नको. तर भूमी आमची क्लासला जाते. तर मुलांना ना इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं की मराठी मीडियम टाकायचे काय कळत नाहीये. जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे ना भूमी. तर नेमकी शाळा कोणती चांगली, कोणतं बंद, म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी. आता स्पर्धा वाढलेल्या आहेत मुलांच्या, आता काय सांगायचं. तर भूमीच्या पप्पाचं म्हणणं आहे की नाही मराठी मीडियम मध्येच टाकू, काही नाही मराठी मीडियम मध्ये पण हे शिकवतात. माझं म्हणणं आहे इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, इंग्लिशला टाकणं चांगलं की मराठी मीडियम मध्ये टाकणं चांगलं. तर आम्हाला काहीच कळत नाहीये, आम्ही दोघं पण कन्फ्यूज आहे. कारण की हे ना मुलांवर पण डिपेंड आहे, मुलं किती हुशार आहेत काय. आता पहिलाचा जमाना कसा, सगळी मराठी शाळेमध्ये जात होती पहिला, आणि आता जमाना कसा आहे, आता जरा चेंज झाले सगळं. तर बरेच लोक ना इंग्लिश मीडियम मध्येच मुलांना टाकतात. तर इंग्लिश मीडियम मध्ये पण चांगले शिकवतात, पण पहिल्याचे शिक्षक पण तसे स्ट्रिक्ट होते. आताचे शिक्षक पण आहेत चांगले, पण ना मराठी शाळेमध्ये मुलंच नाही आहे जास्त, मग असा प्रॉब्लेम होतोय. मग शिक्षक आणि जे आम्ही हे केले ना, आता आम्हाला इंग्लिश जरा असं हे केलं की इंग्लिश नाही का येत नाही आम्हाला, ट्रान्सलेट करायला लागते गुगल वरून. तर अशी वेळ येऊ नये भूमीसाठी, है ना भूमी. कारण की पट्टी नाहीये, पट्टी आणू आपण. तर अशी वेळ येऊ नये नाही का, असं
इंग्लिश आणि इंग्लिश आणि मराठी, म्हणजे तिला इंग्लिश विचारलं की पटकन सांगता यावं यासाठी. आणि आता ना म्हणजे घरात बघायला पाहिजे, प्रत्येक घरामध्ये ना मुलांना इंग्लिश मिडियमलाच टाकलेलं आहे. मग कशा प्रत्येकाला इंग्लिश मिडियमला टाकल्या स्पर्धा पण वाढल्या, मग त्यामुळे आपल्याला पण इंग्लिशलाच टाकावं लागणार असं आहे ना. आणि आता मराठी मिडियमला पण हे होतंय, पण तिच्या भविष्याचा विचार करता इंग्लिश मिडियमला टाकायचं की मराठी मिडियमला टाकायचं हेच आम्हाला कळत नाही, कन्फ्युज आहे. त्यामुळे तुम्ही सांगा नक्की. भूमी, तुला इंग्लिशला जायचं का मराठीला? मराठी का इंग्लिश? इंग्लिशला जायचं. आता सांगा, आता ज्युनियर KG, सिनियर KG, आम्ही लहान असताना ना आम्हाला 6 वर्ष झाल्यावर मग इंग्लिश मिडियमला आपलं मराठी मिडियमला आम्ही जात होतो. 6व्या वर्षी पहिलीला टाकायचे, 6व्या का 7व्या वर्षी. त्याच्या अगोदर 5वं वर्ष लागलं ना अंगणवाडीला जात होतो. आताच्या मुलांना 3 वर्ष कंप्लीट झाले की ज्युनियर KG ला टाकायचं, नर्सरीला टाकायचं, सिनियर KG ला टाकायचं असं झालंय. त्यामुळं काय झालं, पट्टी नाही मला ती पॅड घे ना पॅड न मार रेश. तर तिनं पट्टी हरवलेली आहे, होती तिची पट्टी पण हरवल्या. तर तुम्ही ना कमेंटमध्ये मला नक्की सांगा की काय करायचं नेमकं, नाही का. काय झालं. चला मग व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.